मातेच्या दरबारी लिंबाला नाही देठ. मातेच्या दरबारी लिंबाला नाही देठ. बया माझी नेसली हिरवा जोठ. This quest started with an OV, a traditional Marathi couplet written by an unknown woman in Maharashtra. In that couplet, I came across this word, jot. I started looking for this word in various textile books. In one of the books, I came across a sari named jot. After searching more, I found similar samples and fragments in some international museum websites. An interesting coincidence occurred when I came across a similar jot sari with an antique dealer. I had to grab that sari. It is a 70 to 80 years old sari. It is a very less known sari though. The highlighting feature of the sari is the ikat band present in the sari border. It shows the ikat presence in Maharashtra. One of the book mentioned that the jot sari belonged to Nagpur and the couplet also happened to be from the Vidarbha region. We started our journey to find the roots of the jot sari. We met the employees of the Indrayani handlooms in Nagpur. They had dealt in the jot sari many years before. जोत या पॅटर्न मधली रास्ता डिझाईनची साडी आहे. ही फक्त विदर्भातच हे बने. विदर्भातच बनायची. अजून याच्याबद्दल काय सांगता येईल का तुम्हाला? आणि पदर जो आहे तो त्याचा सिंपलच पदर असतो. दंडेरी पदर. दंडेरी पदर असतो तसा. ही साडी चुटकीमध्ये आहे, चुटकी खादी. अच्छा, त्याचं साडीचं नाव काय? ही ज्योत साडी आहे. ज्योत साडी. ज्योत साडी आहे. कुठं बनायची? ही भिवापूर झाला, उमरेड अच्छा. त्या साईडला जास्त कधी बंद आणि झाली? धापेवाडला पण अशा टाईपच्या साड्या बनतात. हो, धापेवाडा. कारण अगोदर भरपूर होते शाहूकारी स्वतःची. 30-35 वर्ष आपण लहान असताना पाहिलेलं आहे. तुम्ही लहान असताना हा. काढलेलं आहे. म्हणजे आज म्हणजे त्यावेळेस अचलपूरला पण मिळू शकतो. अचलपूरला पण हा होतं. प्रोडक्शन अचलपूरला होतं अचलपूर साड्याचं. हो. अशा साड्या अशा साड्या अचलपूरच्या जास्तीत जास्त. कुठं बनायची म्हणतात? हे पवनी पालांदूर खापेली बनी आमच्या. हा. नाही, हे टायर डाईंग इथे नागपूरलाही होत होती. होत होतं का? हा. ही साडी जी बनत होती ती पालांदूर, पवनी, हे भिवापूर या गावांना उमरेडमध्ये पण? उमरेडला जास्त साडीचं मार्केट होतं. होय. They directed us to the nearby towns. So we started exploring these small villages to find the roots of the jot sari. We reached Umred, once a very famous textile town. One of the finest cotton saris with silk border were been woven years back. Now the weaving has almost stopped here. We also explored Pauni, Bhandara and nearby villages, but didn't find any weaver who used to weave the jot sari. Unless we reached the historical town of Achalpur. Achalpur was also known as Elijpur. It was a very famous textile town till 1960-65. The town had the majority of weavers population. They used to weave saris and dharis called tada. The sari weaving has completely stopped here since last 40-45 years. ये साड़ी बनता था कब बनता था? कम से कम 70 सालों का इसको. 70 साल. 70-75. आपने देखा था ये साड़ी? हाँ. तरीके से साड़ी बोल रहा है इसको, पहले लुगड़ा बोलते थे. हाँ, पहले लुगड़ा बोलते ये थे. कब खत्म हो गया? सब बिल्कुल. कितने? कुछ कम से कम 40 साल हुआ है. 40 साल हो गए. खत्म नहीं हो गया. अच्छा. 1947 में इतनी चाल थी क्या रातों को बुनते थे, दिन को भी बुनते थे, फिर भी साड़ी पूर्ति नहीं थी. हाँ, बाहर गाँव से व्यापारी आना माल लेके जाना, बुध के दिन और शनिचर के दिन
दो दिन यहाँ साल भरती थी करमतपुरे में, 2 दिन गुजरी भरती थी। अच्छा, बाजार भरतात. हाँ, We found few families and weavers who used to weave the jot sari here long back. The memories of the jot sari and the glory of Achalpur weaving brightened up our day. हे विणलं होतं तुम्ही कधी बंद केलं? कधी बरेच बदले होते. किती साली विणलं विचार. आमच्या आता तरुण म्हणा म्हणजे आम्ही 35-40च्या वयात होतो त्यावेळेस हे आम्ही विणलेलं असतं. 20-22-25 वर्षापासून तर मग 40पर्यंत मग ते थोडं थोडं कमी होत चाललं गेलं, मग त्याच्यात बंदच पडून गेलं सगळं. त्याच्या साडीचा आपली प्लेन साडी होती, सरळ सरळ की चौकडा होता, त्याच्यावर चौकडाही होता, चौकडाही होता. चौकडाही हो. होता, हा. काही पेनही होता, म्हणजे हा, आपल्याला बदल होता. आणि काठ कसे होते, काठ त्याचे काठ काठ काढ आता हे तुम्ही जे होतं असे काठ. हा. पण हे तुम्ही पाहिलेलं आहे, हे तुम्ही तेव्हा विणलेलं आहे, मी पाहिलं आहे, मी माझ्या घरी स्वतः विणलेलं आहे. मी विणलेलं आहे. ही जी साडी आहे ही माझी आजी आणि आई नेसायची, विशेषतः ही ठेवणीमध्ये राहायची. विशेष प्रसंगी ही साडी माझी आजी घालायची. कुठं विणली जायची? अचलपूरलाच मिळायची. घरोघरी विणल्या जायचे. प्रत्येक घरी या मोहल्ल्यात प्रत्येक घरी माग होते. हो. अचलपूरला हा जो लुगड्यांचा माल बनत होता त्याचा बाजार सकाळी 4-4:30ला आपल्या सोसायटीसमोर समोरमध्ये भरत होता आणि तो खरेदी करण्याकरता अगोदरच्या दिवशी कराचीहून व्यापारी यायचे आणि तिथले जे मास्टर व्ह्यूवर होते त्यांच्याकडे ते मुक्काम करायचे. हा बाजार फक्त सकाळी 4:30 ते 6पर्यंत सकाळी. 6 नंतर तुम्हाला एक लुगडंसुद्धा मिळत नव्हतं बाजारात. साधारण किती उलाढाल व्हायची लुगड्यांची कमीत कमी 1000, 1,500, 2,000 पण लुगडे होत होते एका बाजारात? एका बाजारात. आणि बाजार राहायचा बुधवारी आणि शनिवारी. बुधवार आणि शनिवार. After visiting Achalpur and having such a memorable experience, we felt that some tradition should continue. If not here, somewhere else. तेला तेलाने बाई न्हाल्या, तोही लोट गेला फुला झाडा. फुल झाडाच्या करया मोठा दाट, त्या बाई नेसल्या हिरव्या जोट. हिरव्या जोटाले कार्या मोऱ्या रेघा, वरी वरी शिगा मोतियाच्या.